पावसाच्या सरी झेलत मानाच्या गणपतीसह आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरासह ग्रामीण भागात विघ्नहर्त्या बाप्पाचं जल्लोषात आगमन। विधिवत पूजा करीत घरगुती गणपती मंगलमय वातावरणात विराजमान। घरोघरी उत्साह आणि आनंदाचे पर्व। खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 41 गावात एक गाव एक गणपती। एकूण 332 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवांचा मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरी पासून सकाळी मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करणार। किल्ले शिवनेरीवरून नारंगाव मार्गे मंचरखेड, चाकण, तळेगाव ते लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार। सकाळी 10 वाजता मोर्चाचे राजगुरुनगर शहरात आगमन। तुकाईवाडी येथे मोर्चाचे जंगी स्वागत। जुन्या पुणे नाशिक रस्त्याने मोर्चा राजगुरुनगर शहरात दाखल होणार। मार्केट यार्ड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार। त्यानंतर हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृती समूह शिल्पास मनोज जरांगे पाटील मोर्चाच्या वतीने अभिवादन करून मोर्चा मुंबईच्या दिशेने होईल मार्गस्थ। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी मुंबईत धडकणारा मोर्चा आपल्या शहरातून जात असल्याने मराठा बांधवांनी मोर्चाच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आवाहन। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने जात असताना राजगुरुनगर शहरात आगमनामुळे गुरुवारी दैनंदिन तरकारी बाजार बंद राहणार। राजगुरुनगर येथे दैनंदिन भरणारा तरकारी भाजीपाला या शेतमालाचा बाजार बंद ठेवण्याचा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला निर्णय। सर्व शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल, मापारी बांधवांनी नोंद घेण्याचे बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आवाहन। आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांकडून गुडघ्याला बाशिंग। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांची मोर्चे बांधणी। जिल्हा परिषदेच्या कुरळी, वाबगाव, पाईट गटातील इच्छुकांकडून मतदारांना खुश करण्यासाठी महाप्रसाद। कुठे महाकाल देवदर्शन यात्रा तर कुठे महिला इच्छुकांकडून गौरी गणपती सजावट स्पर्धेतून बक्षिसांची पर्वणी तर कुठे गणपती देखावे स्पर्धेतून भक्तांना खुश करण्याचा फंडा। जिल्हा परिषदेसाठी कुरळी गटातील इच्छुक सुधीर मुंगसे यांची महाकाल देवदर्शन यात्रा। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सध्याचा पाईट गट आणि पूर्वीच्या पाईट पिंपरी बुद्रुक गटासाठी भामा खोरे गणराया अवॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिकांची घोषणा। जिल्हा परिषदेच्या वाबगाव गटातील इच्छुक अश्विनी पाचारणे यांनी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या भरघोस बक्षिसांच्या माध्यमातून गटात जनसंपर्काची ओवाळणी। एम्ब्रॉयडरी मशीन देण्याच्या नावाखाली सुमारे 4 लाखांची फसवणूक। चाकण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल। चाकणच्या दावडमाळा येथील दयानंद फकीरप्पा कुंभार यांची पोलिसात तक्रार। गणेश नाथ गोसावी आणि त्याचा सहकारी हेमंत या दोघांवर गुन्हा। आंबेठाण रस्त्यालगत चाकण सौंदर्य सोसायटी जवळ 25 जानेवारी ते 25 ऑगस्ट दरम्यान घडला प्रकार। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।